आणि टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत 9व्या मॅचकडे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका रवी वा चेंडूवरती आला. अँटिसिपेशन चांगले केलं त्यांनी. पाहिलं खरं तर चेंडूला आता जर मी खेळ घेण्यासाठी तिथे गेलो तर चेंडू निघतो जाईल. टायमाला त्यांनी उघडी घेतली. एक धाव मिळेल. एका धावाने शिंदवणे क्रिकेट क्लब संघाचं खातं उघडेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. विशाल धारकचं नाव क्रिकेटच्या पटलावरती आम्ही कित्येक वेळा ऐकलेलं आहे, परंतु आज त्याची कामगिरी पाहण्याचा देखील योग आहे. यावेळेचा चेंडू होता. उंची मिळाली, लांबी मिळेल का? रवीला हा चेंडू टाटा गुडबाय करतो, गुदगुले करतो आणि सीमारेषेला आग लावतो. चौकार. 4 धावेशी धावफलक जातो पुढे. 5 धावा आपण पाहतो मैदानावरती आहे. खर तर आपण पाहतो पराभव आयुष्याचा एक भाग आहे, परंतु पुन्हा लढण्यास तयार होणं ही जिवंतपणाची निशाणी आहे. तुम्हाला खरं तर जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं. हे पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हरणार आहे, परंतु जाता असा काय क्लास करून जाणार त्या मैदानाचे ज्यावेळेस खरं तर स्पर्धा भरवलं जाईल तुमचं नाव निघेल. असा खरं तर यावेळेचा चांगला चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट बदल आल्याच्या करताना पाहिलं तिथे आणि चेंडूला उसळी घेतली आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. बोललोय माता प्रीमियर लीग 2023-24 चा मोठा रण संग्राम तुम्ही मैदानावरती पाहतात. आज जर आपण पाहिलं HK स्पोर्ट क्लब लोणीकंद, ओहो विशाल बरसतो. चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून देतोय. आणखीन एक क्रिकेटचा राजशाही षटका. आपण विशाल धारक यांना जर पाहिले लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट या दोन्ही पर्वांमध्ये खेळणारा खेळाडू आहे आणि त्याची दहशत तुम्ही मैदानावरती पाहिलेला आहे. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथं पूर्ण होत आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती आपण पाहतो जालिंदर रोडे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. ह्या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. रवी चेंडूवरती चेंडूला करतील तोपर्यंत घेतले गेले. एका धाबेशी धावफलक जातो पुढे. आपण पाहतो 12 धाबा आहेत. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं समालोचक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे येण्याची संधी मिळालेली आहे. यावेळेस उंच हवेमध्ये चेंडू, उंची मिळाली आणि यास लांबी देखील असेल. रवीच्या डोक्यावर आणखी चेंडूला फेकून दिलं हवय मार्गानं. षटकार. पहिल्या क्रमांकावर षटक संपता आणि धावफलकावरती तब्बल 18 धावा आहेत. 12 चेंडू आणि 46 धाब्यांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून करता आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आहे त्यांनी समालोचक सौजन्य या स्पर्धेमध्ये धीर आहे. तर म्हणजे दत्तात्रय आबा खुळे, अमित चव्हाण आणि सागर नाना भोर यांचं देखील आपण खरं तर मनापासून कौतुक करूयात. या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहतो चांगले कामगिरी त्यांच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो तुम्ही आकर्षक बॉन्डर ऑफ सौजन्य पाहताय. AK-47 इव्हेंट पुणे यांच्या माध्यमातून आपण पाहतो खरं तर हे मैदान सजवलं गेलेलं आहे. तुम्ही बॉन्डर ऑफ पाहू शकता आणि ज्यांनी खरं तर या स्पर्धेमध्ये सौजन्य दिले त्यामुळे ते आपण पाहतो. या सौभाग्यवती संध्याकाळी संपत बोर आणि श्रीकांत दादा पाटोळे यांच्या माध्यमातून असेल यावेळेचा चांगला मैदानावरती पाहला. एक धाव मैदानावरती आपण पाहतो. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न कर्ट सोडला आणि पाहता 2 धावा मिळतील. गोलंदाजी मार्गावरती आपण रवी कुमार साहू यांना पाहतोय. विशाल पवारने आपलं षटक पाठीमागे ठेवलंय कारण या षटकामध्ये डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे. रवी कुमारला खऱ्या अर्थाने आपण पाहतो. आता पुढे सामन्यामध्ये अशी सिच्युएशन आली तर रवी कुमारला गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो एक चांगले व्यासपीठ या दृष्टीने मिळत आहे. एक धाव मिळेल. एका धावेची स्कोर कार्ड जातो पुढे. 21 धावा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक अगदी दुसऱ्या मैदानामध्ये 21 धावा आहेत. 64 धावांचा माउंट एव्हरेस्ट समोर उभा आहे आणि तो भीम पराक्रम तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. यावेळेचा चेंडू अमित कांबळेचा हात तडाख आहे. हा ब्लास्ट आहे आणि हा ब्लास्ट स्क्वेअर लेग सीमारेषेला फोडून बाहेर येईल. षटकार. अतुल कांबळेचा हात षटकार आपण पाहिला. 6 धावाने धावफलक जातो पुढे. धावफलकावरती आपण पाहतो 27 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. आठ चेंडू आणि 37 धाव्यांची गरज.
मॅच बॉल आलेले आहे तिथे. 8 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज. सामना इथून जर फिरवायचं म्हटलं तर चमत्कार करावा लागेल. चमत्कार नाही तर बाणामती करावं लागेल. बाणामती नाही तर एखादं चुटूक करावं लागेल. कारण सामना इथून जर जिंकायचा म्हटलं चमत्कार होता टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि या जगामध्ये जर चमत्कार केला तरच तुम्हाला नमस्कार आहे. 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. अतुल कांबळे अजूनही मैदानावरती खरं तो परततोय. अजूनही खऱ्या अर्थानं मैदानावरती संघाचा किल्ला ढासळला, संघाचा गुरूर ढासळलेला आहे. संघाचा किल्लेदार म्हणून अजूनही मैदानावरती तो थांबलेला आहे. शेवटचे 7 आणि बनवायचे 37 धावा. 7 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज आपण पाहतो मैदानावरती असेल. यावेळेचा चेंडू हवाई मार्गानं चेंडू फरार होतोय. रवी कुमारला दाखवलेला आणखीन एक मोठा आसमान. अतुल कांबळेचा तडाखा षटकार. 6 चेंडू आणि 31 धावेची गरज. 6 चेंडू आणि 31 धावेची गरज आपण पाहतो इथं मैदानावरती असेल. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे तुम्हाला इथे 5 षटकार आणि 1 धाव घेणं गरजेचं आहे. 30 धावांनी खरं तर तुम्ही पराभूत होताय कारण आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू आणि आपण पाहतो 30 धावा. चला स्पीडअप करा. तुषार मस्केकडे चेंडू सोपवला गेलेला आहे. कारण पुढे येऊन सुपर 8च्या मॅच आहेत आणि त्या सुपर 8च्या मॅचेस मध्ये खरं तर सामने तुम्हाला 6 किंवा 8 षटकांची खेळावं लागतील. तिथे मग तुम्हाला गोलंदाजाला डायरेक्ट चेंडू हातात देण्यापेक्षा आता खरं तर आजमावलं जाते. कशा पद्धतीने खरं तर गोलंदाजी करते तुषार मस्के गोलंदाजी मार्कवरती आहेत. तिथे 6 चेंडू 31 धावांची गरज. पहिला चेंडू फुल 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 पॉवरफुल विशाल धारकचा हात तडाखा आहे. सक्सेसफुल षटकार. 5 चेंडू आणि आपण पाहतोय 25 धावा. क्रिकेट मध्ये खरं तर आपण पाहतोय 0 तो 0 आणि 0 तो हिरो तुम्ही सातत्याने बनता. यावेळेस फुल फुल पुन्हा एकदा सक्सेसफुल. लागोपाठचा दुसरा विशाल धारक हे सोबत झाकी असली पिक्चर तो अभि बाकी आहे. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. 4 चेंडू आणि आपण पाहतो खऱ्या अर्थाने 19 धावेची गरज. विशाल धारक काय इथे खऱ्या अर्थाने सामन्याचं वाटोळ करेल का? सामन्यातली हवा काढून टाकेल का? प्रत्येक क्रीडा रसिकांना आपण पाहतो पुन्हा एकदा आता उत्सुकता शिकले लागलेली आहे. उत्कंठावर्धक सामना मैदानावरती तुम्ही पाहतात. 4 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. लागोपाठचा तीसरा टाइगर अभी भी जिंदा है. तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब जब बिक रहा हूं दुगनी रफ्तार से निक रहा हूं. शेवटचे 3 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि मंडळी 13 धाव्यांची गरज. सुरुवातीला आपण पाहतो साधा सामना वाटला होता परंतु आता ज्या वेळेस विशाल धारकने खऱ्या अर्थाने षटकार हॅट्रिक पूर्ण केली ना आता मळगंगा संघाच्या डगआउट मध्ये देखील खळबळ माजलेली आहे. 3 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. आता तोंडाशी आलेला सामना खरं तर विशाल धारक हिरवून नेईल का? हे क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये एकदा जर का संधी दिली संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न इथं असेल. तीन चेंडू आणि आपण पाहतोय 13 धावा.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो। 3 चेंडू आणि मंडळी 13 धावेंची गरज। या वेळेचा चेंडू आपण पाहतो ब्लॉकर मध्ये चेंडू आहे। एक धाव आतापर्यंत पूर्ण झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, फेक येईल तिथं तोपर्यंत घेतले गेलेल्या 2 धावा आहेत। कमी करा मित्रांनो, मैदानावरती बदलताय। शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावेंची गरज। 2 षटकार सिंधवणे क्रिकेट क्लब संघाला खरं तर इथे विजय बनवेल, तर एक चांगला चेंडू विशाल पवारला इथे मैदानावरती टाकावा लागेल। ओहो, विशाल धारक सेट ऑन द फायर, इपेक्षा कव्हरच्या डोक्यावर चढवलाय पंगली रसगुल्ला कोल्हापुरी तडका। षटकार, 1 चेंडू आणि 5 धावा। कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे या चेंडूवरती षटकारच मारावा लागेल। एक क्रिकेट आहे, मी सातत्याने सांगितलं इंग्लंडचा हवामान, मी सातत्याने सांगितलेलं आहे इंग्लंडचा हवामान, पाकिस्तानचं राजकारण आणि बायकोचा मूड जसा कधी बदलेल सांगता येत नाही, तसं क्रिकेटमध्ये कधी कुठे कसे काय होईल हे सांगू शकत नाही। 1 चेंडू आणि 5 धावा। हो, यावेळेचा चेंडू आणि इथे आपण पाहतोय विशाल धारक हिज द मॅन। 6 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असताना विशाल धारक नावाच्या वादळानं इथे मळगंगा 11 महामंडळ संघाला अक्षरशः नेस्तनाबूत केलाय, पाला पाचोळा केलं। व्हॉट अ सुपर इनिंग्स बाय विशाल धारक। इथे तुषार कानकर सर नक्कीच ही इनिंग अपलोड करतील, यातील मात्र शंका नाही आहे। परंतु एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात विशाल धारक यांचं।